अय्यो! प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. ओके. बट आय 111. हो, हो. सो पार्ट 110 मध्ये बघितलं होतं आपण. ऑफिस नंतर शुभ जातो मस्त अश्विका आणि सुविक्षा सोबत बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि तसंच दर्शन घेऊन शुभ सोबत मस्ती करतात दोघीही. देन तसंच काहीतरी खायचं म्हणून जातात आणि शुभला ऑर्डर द्यायला सांगतात. देन तसंच गप्पा मारणं सुरू असतात. आता पुढे बघू काय होईल. देन तिघेही तसंच गप्पा मारत असतात. देन काही वेळाने सर्व झाल्यानंतर बिल पे करायला सुविक्षा पैसे देत असते. तर शुभ लगेच बोलतो, की "प्लीज सुविक्षा काय करताय तू हे?" तर सुविक्षा बोलते, "जसं नेहमी आम्ही ऑर्डर करतो आणि नंतर बिल पे तुम्ही करता. सो तसं आज तुम्ही ऑर्डर केलं आणि बिल पे मला करू द्या प्लीज." तर शुभ बोलतो, "मला नाही आवडत आहे हे असं प्लीज. नेक्स्ट टाईमपासून मी नाही येणार तुमच्यासोबत कुठे." तर सुविक्षा बोलते, की "बघू, बघू. जेव्हाचं तेव्हा. पण आता जायचं का बाहेर? झालंय सगळं." तर शुभ हो बोलून तसाच बाहेर येतो आणि बाईकवर मस्त बसत बोलतो, की "सुविक्षा तू खरंच रिलेशनमध्ये नाही आहेस का?" हां? तर सुविक्षा बोलते, की "नाही जीजू, मी खरंच रिलेशनमध्ये नाहीये आणि जेव्हा केव्हा रिलेशनमध्ये येणार तर सर्वात आधी तुम्हाला सांगणार." तर अश्विका विचारते, की "असं का बरं विचारलं? काय झालं?" तर शुभ बोलतो, "सुविक्षा जरा जास्तच बेबीसारखी स्वभावाची आहे ना, सो कोणीही येऊन इमोशन्सचा फायदा घेऊन जायला नको म्हणून विचारत आहे." तर रश्मिका बोलते, की "ठीक आहे, ठीक आहे." देन तसंच बाय बोलून आपापल्या घरी चालले जातात. तर रस्त्यात शुभला नुपूर भेटते. तर तसंच नुपूर बोलते, की "बापरे! कुठे गेला होता?" तर शुभ सांगतो, की "अश्विका सुविक्षासोबत दर्शन घेऊन येत आहे आणि तू गं, तू कुठे गेली होती?" तर नुपूर बोलते, की "ते मी तुला बोलली होती ना फ्रेंडकडे जायचं आहे, बाप्पाचं दर्शन घ्यायला, सो तिथेच गेली होती. आणि तू इकडे जायचं होतं म्हणून माझ्यासोबत यायचं नाही बोलला ना? पण तू असं सांगू शकत होता मला. मग का नाही सांगितलं?" तर शुभ बोलतो, की "जाऊ दे गं, ते सोड. मला फक्त तुझ्यासोबत कुठे जायचं यायचं नव्हतं, कारण तुला नंतर त्रास होईल." तर नुपूर बोलते, की "तू प्लीज हे एकच एक वाक्य मला प्रत्येक वेळेस नको ऐकू. कारण मी तुला ऑलरेडी प्रॉमिस केलंय, की तुझ्यामुळे मला त्रास होणार नाहीये. सो तू टेन्शन फ्री राहा आणि टाईम स्पेंड करत जा. तेवढंच बरं वाटेल मला." "हो का?" तर शुभ बोलतो, "हे टाईम स्पेंड करायच्या चक्करमध्ये एक दिवस अश्विकाला कळेल आणि आमच्या त्या लेव्हलचं भांडण होईल, जे आजपर्यंत नसेल झालं आणि मे बी अश्विका यावेळेस मला माफ पण करणार आहे. सो जेव्हा केव्हा अशी रँडम भेट होत राहील, तेव्हा-तेव्हा फक्त मी बोलणार, पण काय असं ठरवून वगैरे काही भेटणार बोलणार नाहीये." तर नुपूर बोलते, की "बरं, आता भेटलाय तर चल बसून बोलू कुठे मस्त असं निवांतपणे." तर शुभ बोलतो, की "असं बोलून तर झालंच आहे, आता काय बोलायचं बाकी आहे?" तर नुपूर बोलते, की "यार शुभ तू किती खडूस आहेस ना. खरंच म्हणजे इतकी भेट बोल करते मी, तेवढा जास्त तू लांब-लांब जायचा प्रयत्न करत असतो." तर शुभ बोलतो, "हां, मग बरोबर आहे ना. लगेच हो बोलून, भेटून बोलत राहिलो, तर पुढे काय होईल माहिती आहे ना, लाइक असं जास्तच तुझी फीलिंग स्ट्राँग होईल. मग नकळतपणे लिमिट्स क्रॉस होतील. मग एक प्रकारे अशोकाला चीट केल्यासारखं होईल, जे मला कधीच करायचं नाहीये. पण तुला हे सर्व समजूनच घ्यायचं नाहीये. हो ना?" तर नुपूर बोलते, "जाऊ दे, ते सर्व सोड. बरं चल पाणीपुरी तरी खाऊ." तर शुभ बोलतो, की "तुला खायचं असेल तर खा, पण मी नाही खाणार. कारण ऑलरेडी आता आम्ही तिघेही खूप खाल्लंय. सो प्लीज तू खा. हवं तर मी सोबत येतो." तर नुपूर बोलते, की "बरं, मी 1-2 भरवेल मध्ये-मध्ये. मग तर चालेल ना? मग तेवढं तर खायला होईल ना? की इतकी थोडी पण जागा नाहीये." तर शुभ बोलतो, "तू भरवू नको. माझं मी खाऊन घेतो. ओके." तर नुपूर ठीक आहे बोलून चल बोलते आणि मग दोघेही जातात पाणीपुरी खायला आणि तसंच नुपूर घेते आणि बसतात दोघेही थोडं बाजूला जाऊन बिकॉज तिथे पब्लिक जास्त असते. तर तसंच नुपूर घेते शुभला भरवायला. तर शुभ स्वतःचा हात पुढे करतो. तर नुपूर बोलते, की "अरे कोणी नाहीये बघत इकडे. शुभ घे ना पटकन प्लीज." ओ बापरे! काय करेल शुभ? तर शुभ नाहीच बोलतो आणि शेवटी स्वतःच्या हातानेच खाऊन घेतो आणि मग तसंच पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर निघतात तिकडून. तर नुपूर बोलते, की "माझ्या मम्माला तुला भेटायचं आहे आणि हे मी मागे पण एकदा बोलली, पण तू ऐकला नाही." तर शुभ बोलतो, "नक्की त्यांना काय सांगूनस माझ्याबद्दल? आय मीन मी कोण आहे तुझा?" तर नुपूर सांगते, की "मला तू आवडतो हे सांगून आहे आणि डोंट वरी, माझी मम्मा खूप फ्रेंडली आहे. सो ती एवढा विचार नाही करत. बाय द वे माझ्या मम्माची लव्ह मॅरेज आहे. सो ती मला नेहमी बोलते, की कुठलीही गोष्ट असो मला आधी सांगायचं." तर मी तेच केलं. "व्हॉट? सिरियसली? इतकी गुड गुड मम्मा?" तर शुभ बोलतो, "आणि तू हे त्यांना केव्हा सांगितले?"
तर नुपूर बोलते, की "मी हे खूप आधीच सांगितले." तर शुभ बोलतो, "मग त्यांना हेही माहिती असेल, की मी अश्विकासोबत रिलेशनमध्ये आहे असं?" तर नुपूर बोलते, की "आधी बोलली मी अश्विकासोबत रिलेशनमध्ये आहे असं, तर मम्मा तेच बोलली, जे तू नेहमी मला समजावत असतो आणि मला तुझ्यापासून लांब जायचं नाहीये." सो मी आफ्टर 2 वीक्स तिला बोलले, की "अगं त्याचं ब्रेकअप झालं." सो तेच माहिती आहे आता. तर शुभ बोलतो, "जर तू आपल्या मम्मासोबत हे असं काहीतरी वागू शकते, लाइक कुठलीतरी गोष्ट आवडली म्हणून किंवा काहीतरी हवंय म्हणून आपल्याच इतक्या जवळच्या व्यक्तीसोबत खोटं बोलू शकते, तर मला पूर्णपणे अलर्ट राहावं लागेल तुझ्यापासून." तर नुपूर एकदम घाबरून जाते आणि तसंच बोलते, की "व्हॉट? का? काय झालं? असं का बोलत आहेस?" तर शुभ बोलतो, "प्रेम करणं किंवा क्रश असणं किंवा वन साइड प्रेम केलं म्हणून फ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड बनवून ठेवणं आणि हे जेव्हा आपल्या सर्वात जवळचे लोकं सांगतात, समजावत असतात, तर त्यांनाच खोटं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे असं तेच वागतात जे फीलिंग्समध्ये वेडे झालेले असतात. आणि हा वेडेपणा शेवटी आपल्यालाच कुठल्याही थराला नेऊन ठेवतो. आणि हे तुला अगदी शेवटी मीन्स सर्वात जास्त तुझंच नुकसान झाल्यावर कळेल. पण एवढं सर्व वाईट झाल्यानंतर कळत असेल, तर याला काय अर्थ आहे? काहीच नाही. जस्ट नथिंग." तर नुपूर शांत असते 2 मिनिट आणि मग बोलते, की "तू मला या विचारात गुंतवू नको. आणि जसं मी तुला बोलली आहे, की माझ्यामुळे काही त्रास होऊ देणार नाही तुला, तर ते खरं आहे. मी तुला कुठलाही त्रास देणार नाही किंवा माझ्यामुळे कुठला त्रास होऊ पण देणार नाही." ओके. तर शुभ डोक्याला हात लावून घेत बोलतो, "तू खरंच कठीण आहेस." तर नुपूर तसा स्माईल करत बोलते, की "तुझ्यासाठी नाही आहे मी कठीण." तर शुभ बोलतो, "बस, बस. चल आता घरी जायचं आहे." तर तसंच दोघेही घरी जायला निघतात आणि मग शुभ घरी गेल्यानंतर फोन बघतो, तर अशोकाचे मेसेजेस असतात, की "कुठे आहे तू? घरी आल्यापासून तर एक पण मेसेज नाही केला. हाय बेबी सर्व ठीक आहे ना?" हो, नुपूर सर्व सोबत सर्व ठीक. तर शुभ रिप्लाय करतो, की "हो गं, सर्व ठीक आहे." देन तसंच दोघेही बोलतात थोडा वेळ आणि मग आपापल्या कामात बिझी होतात. सो मग रात्री जेवायच्या वेळेस अश्विकाला खूप जास्त स्टमकमध्ये दुखायला लागतं. तर तसंच रूममध्ये जाते आणि शुभला कॉल करून सांगते. तर शुभ बोलतो, "जस्ट तू फोन कानाला लावून बेडवर लेटून घे आणि जिथे दुखत आहे तिथे हलक्या हाताने प्रेस कर." तर तसंच अश्विका करत असते आणि अश्विकाचं माइंड डायव्हर्ट करायला शुभ बोलत असतो. तर मध्ये-मध्ये अश्विकाला हसायला येतं. बोलणं ऐकून तर पुन्हा जास्त दुखतं हसायला गेलं म्हणून. हां, बरोबर आहे. तर तसंच अश्विका सांगते, की "असं हसावं नको ना बेबी." तर शुभ बोलतो, की "ओके बेबी." दुसरं काही बोलतो लाइक आवर स्पेशल टाईम. तर अश्विका लगेच बोलते, की "नो वे हां, बिलकुल बोलू नको असं काही." कारण या डेजमध्ये जास्तच फील होतं मग राहणार नाही तर यावर शुभ लगेच बोलतो, की "अगं मग येतो ना मी, त्यात काय एवढं? तू फक्त हो बोल. आता बाईक काढलं की नेक्स्ट मोमेंट तुझ्या बाजूला उभा असणार मी." तर अश्विका बोलते, की "हो बेबी माहिती आहे मला, पण येऊन काय करणार? काहीच शक्य नाही ना, सो येऊन अर्थ नाही ना. मग बस शांत आणि हेच बेटर असेल, की असं काही न बोलत दुसरं बोलायला हवं." तर शुभ बोलतो, "अगं पण मी फक्त तेच करायला येतो असं कुठे बोलत आहे? मी तर सोबत राहायला येतो बोलत आहे. लाइक जसं त्रास होत आहे तुला तर काळजी घेतो तुझी. मग काळजी घेतल्यानंतर त्रास आरामात गायब होईल. म्हणजे तुला कळणारही नाही." तर अश्विका बोलते, की "हां, कळलं, कळलं. कोणती आणि कशी काळजी घ्यायचं बोलला ना ते कळलं मला आणि शुभ ऐक, माझं पेन खूप कमी झालंय बेबी सो वॉव! थँक यू सो मच." तर शुभ बोलतो, की "आय न्यू इट." असं बोलत असेल आपण तर बोलण्याकडे लक्ष गेलं, की त्रास ऑटोमॅटिक कमी होतं आणि म्हणूनच मी कॉल करायचं बोलून तुला बोलण्यात गुंतवलं आणि जर मी फक्त बोलत असतो तर नक्कीच त्रास कमी झाला नसता. तर अश्विका विचारते, की "म्हणजे काय? कळलं नाही मला. परत बोल." तर शुभ बोलतो, "अगं माझ्या बोलण्यावर तुलाही बोलता यावं म्हणून मी बोलत राहिलो आणि जर तू फक्त माझं बोलणं ऐकत असती, तर नक्कीच त्रास सुरूच असता. कारण बोलून ऐकून तुझं माइंड डायव्हर्ट होतं." तर अश्विका बोलते, की "पण मागे आपले भांडणं सुरू असताना जेव्हा मला पिरियड्स आले ना, त्यावेळेस जो त्रास झाला ना, बापरे! शब्दात सांगता येणार नाही इतका हाय होता." तर शुभ बोलतो, "हो, बरोबर आहे ते असणारच होतं." तर अश्विका विचारते, की "का बरं असं? आणि हे तुला कसं माहीत लाईक इतका त्रास त्यावेळेला होत असतो म्हणून?" हां, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय आन्सर करेल शुभ? पार्ट 112 मध्ये बघणार आहे आपण यावर शुभ काय बोलतो, कसा आन्सर करतो आणि ते ऐकून अश्विका शांत बसते, की डाऊट घेऊन परत काही विचारते आणि पुन्हा किती काय बोलणं होईल दोघांचं आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हं.